मराठी व्याकरणातील वाक्य रूपांतर म्हणजेच वाक्य परिवर्तन हा भाग अतिशय महत्त्वाचा आणि गुण मिळवून देणार आहे. वाक्य रूपांतर करताना वाक्याचा मूळ अर्थ बदलावा लागत नाही, केवळ रचना बदलायची असते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आपण वाक्य रूपांतरासाठी प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करणार आहे. त्यासाठी आपण नियम बघणार आहोत. जर प्रश्नार्थी वाक्य होकारार्थी असेल तर ते विधानार्थी वाक्य करताना नकारार्थी करावे. दुसरा नियम आहे, जर प्रश्नार्थी वाक्य नकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य होकारार्थी करावे. थोडक्यात सांगायचं, प्रश्नातच त्याचं उत्तर दडलेलं असतं, ते उत्तर सरळ विधानात लिहायचं असतं, असं याच्यामधून आपल्याला नियमामधून दिसून येतं. उदाहरण बघायचं आहे. प्रश्नार्थी, जगात सर्व सुखी असा कोण आहे, हे होकारार्थी प्रश्न आहे. विधानार्थी वाक्यामध्ये जगात सर्व सुखी असा कोणी नाही, हे नकारार्थी वाक्य आहे किंवा नकारार्थी विधान आहे. प्रश्नार्थी वाक्यामध्ये अपमान केल्यास कोणाला राग येत नाही, हा नकारार्थी प्रश्न आहे. आणि विधानार्थीमध्ये आपल्याला अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतो, हे होकारार्थी विधान आहे. पुढचं बघू आपण. प्रश्नार्थी मध्ये तुमच्या उपकाराची जाणीव कोणाला असणार नाही. विधानार्थी, तुमच्या उपकाराची जाणीव सर्वांनाच असेल. अशा आपण प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करताना बघितलेले. आता उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करताना पहिला नियम काय सांगितलेला आहे. उद्गारार्थी वाक्य एखाद्या गोष्टीविषयीची तीव्र भावना किंवा अतिशयता व्यक्त झालेली असते. विधानार्थी करताना ती तीव्रता दाखवण्यासाठी खूप, फार, अतिशय, प्रचंड यासारख्या शब्दांचा वापर करावा लागतो. वाक्याच्या शेवटी पूर्णविराम द्यावा लागतो. मग या ठिकाणी आपल्याला हे सांगितलेलं आहे विधानार्थी वाक्याचं. आता आपल्याला उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करताना उदाहरण बघायचं आहे. उद्गारार्थी वाक्य, केवढी मोठी इमारत ही. विधानार्थी वाक्य, ही इमारत फारच मोठी आहे. उद्गारार्थी वाक्य, काय सुंदर देखावा आहे हा. विधानार्थी वाक्य, हा देखावा अतिशय सुंदर आहे. उद्गारार्थी, अबब काय गर्दी ही. विधानार्थी, हीच प्रचंड गर्दी आहे. या ठिकाणी आपल्याला प्रत्येक वाक्यामध्ये उद्गारार्थी वाक्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह आहे हे आपल्याला दिसून येतं आणि विधानार्थी वाक्यामध्ये पूर्णविराम आहे. म्हणजेच याच्यामधून आपल्याला प्रश्नार्थी वाक्य आणि विधानार्थी वाक्य आपण बघितलेली आहे, रूपांतर केलेलं आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.